सुरगाणा तालुका किसान सभेचे लाल वादळ नाशिकच्या वेशीवर, योग्य उपाय झाला नाही तर लाल वादळ मुंबईत धडकणार, माजी आमदार जे.पी. गावित. 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथून पायी लाल वादळ नाशिकच्या दिशेने निघाले. रात्री दिंडोरी तालुक्यातील पाड्याने येथे मुक्काम ठोकला. आज सकाळी सुमारे 6 ते 7 हजार आंदोलकांचे लाल वादळ नाशिकच्या दिशेने निघाले. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाच्या रास्त मागण्या असून अजूनही जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने कोणतेही ठोस पावले उचलले नाही, शिवाय दखलही घेतली नाही. आंदोलकांची कोणतीही व्यवस्था केली नाही. जिल्हा प्रशासनाने तर शिष्टमंडळाला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे शेतकरी नेते कॉम्रेड जे.पी. गावित यांनी संताप व्यक्त केलाय. फसव्या आणि विश्वासघातकी सरकारविरुद्ध आरपारच्या लढाईत यावेळी मागे हटायचं नाही, आपल्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करायचा असा पक्का निर्धार केल्याने नाशिक जिल्ह्यातून आंदोलकांची गर्दी वाढत आहे. सुरगाणा, कळवण, चांदवड, पेठ या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जमा होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची तारांबळ होईल निश्चित. नाशिक जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते यावर आंदोलनकर्त्यांचे लक्ष आहे. हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर ठोस निर्णय झाला नाही तर सबंध नाशिक जिल्ह्याचे आणि पालघर, ठाणे येथून निघालेल्या लॉंग मार्चचे लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे जे.पी. गावित यांनी सांगितले. गिरणा वार्ता न्यूजसाठी जयराम गावित, करंभेड.